आणि या घडीची मोठी बातमी येते, राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत। त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय। एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे शिष्टमंडळ देखील आहे। कोर कमिटीची बैठक आहे भाजपची, उद्या महायुतीची बैठक होणार असंही म्हटलं जातं आणि त्याच वेळी राज ठाकरेंचं दिल्लीला रवाना होणं, या घडीची मोठी अपडेट म्हणावी लागेल। राज ठाकरे दिल्लीला रवाना। गणेश ठाकूर आपल्याला ताजी अपडेट देतील। गणेश, एकीकडे मनसे भाजप युतीच्या चर्चा असतानाच राज ठाकरेंचं दिल्लीला जाणं मोठी अपडेट आहे। अश्विन, एबीपी माझानच ही बातमी सांगितली होती की भाजप पक्ष श्रेष्ठींकडनं किंवा महायुतीकडनं राज ठाकरे यांना जागा वाटप केली जाईल किंवा त्यांना एक जागा सोडण्यात येईल आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे दिल्लीला निघाल्याचं कळतंय आणि राज ठाकरे हे दिल्लीला भेट घेणार आहेत भाजप पक्ष श्रेष्ठींची। राज ठाकरे दिल्लीला जात आहेत, तो त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला आहेत। भाजपच्या कोर कमिटीची मीटिंग आहे। अशा घडीला राज ठाकरे यांचं जे बोलणं आतापर्यंत सुरू होतं त्याला एक सकारात्मक वळण त्यांच्या पक्षासाठी किंवा महायुतीसाठी या दिल्ली दौऱ्यामुळे दिसतंय। 1 ते 2 जागा सोडण्यासाठी तयार होते, मात्र काही अटी टाकण्यात आल्या होत्या की त्यांनी या निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि त्यासाठी राज ठाकरे त्यांना हा प्रस्ताव किंवा ही अट मांडणे नव्हती, म्हणून त्यावरच बोलण्यासाठी किंवा त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या असतील त्याच्यानंतर अंतिम चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे दिल्लीला निघाल्याचं कळतंय। आणि यामुळं आता दिल्लीतच सगळं ठरेल आणि त्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रियाही येईल की नेमकं काय होतंय, काय पुढची चर्चा कशी होते। मात्र आता दिल्लीमध्ये ते पक्षश्रेष्ठींना भाजपच्या भेटणार आहेत। देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये आहेत आणि म्हणून चर्चा होईल असं बोललं जात आहे। गणेश, म्हणजे युती होणार हे नक्की आहे, फक्त आता जागांसंदर्भात चर्चा आहे आणि तू जसं म्हणतोयस तसं की कोणत्या चिन्हावर लढणार मनसेचे उमेदवार याच्याबद्दलच आता ही चर्चा आहे। युती होणार आहे कन्फर्म झालंय म्हणजे आता जवळपास जसं मी म्हणालो अश्विन की आपणच ही बातमी प्रेक्षकांना आधी दाखवली होती की महायुतीमध्ये हा चौथा भिडू लवकरच जोडला जाईल आणि 1 ते 2 जागा सोडण्यासाठी महायुती सकारात्मक आहे, त्याबद्दल चर्चा सुरू आहे। दक्षिण मुंबईची एक जागेची चर्चा आहे, तर शिर्डी, नाशिक अशा 2-3 जागांची चर्चा होती, ज्यामध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाईल अशी माहिती चर्चा होती। ती बातमी आज खरी ठरते आणि राज ठाकरे आता हेच बोलण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडे जात आहेत। शक्यता आहे की अमित शहा यांची भेट शकतील किंवा JP नड्डा यांची ते भेट घेऊ शकतील किंवा अद्याप ही पूर्ण माहिती आणि बातमी त्यांनी गुपित ठेवली होती, पण आता ते निघाले आहेत आणि दिल्लीत ते पक्षश्रेष्ठींना महायुती संदर्भातच भेटतील। देवेंद्र फडणवीस देखील तिकडे आहेत, तर निश्चितपणे ही बैठक बरंच काही बोलून जातं। गणेश, तो आपल्या सोबतच राहा। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। सोमेश, राज ठाकरे दिल्लीच्या दिशेने पोहोचतायत, घडामोडींनी वेग घेतलाय, दिल्लीमध्ये काय नेमकी चर्चा आहे याबद्दल? अश्विन, दिल्लीमध्ये असंही म्हटलं जात आहे की कदाचित शक्यता आहे की राज ठाकरे थेट भाजपच्या मुख्यालयामध्येच येतील। जर भाजपच्या मुख्यालयामध्ये राज ठाकरे आले तर ती कदाचित मला असं वाटतं खूप मोठी बातमी असेल आगामी लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने। राज ठाकरे अर्ध्या तासापूर्वी एअरपोर्टवरती गेलेत आणि त्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेत अशी माहिती आपल्याला मिळते। तर आज देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दिल्लीत आहेत। राज ठाकरे जर दिल्लीत आले तर राज ठाकरे हे कदाचित भाजपच्या मुख्यालयामध्ये जिथे कोर कमिटीची बैठक सुरू आहे तिथेच JP नड्डा आणि अमित शहाची भेट घेतील किंवा मग अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट ही होऊ शकते। परंतु राज ठाकरे हे भाजपच्या नेत्यांना भेटणार आहेत अशी माहिती आपल्याला पूर्ण मिळते आणि राज ठाकरे कुठल्याही क्षणी आता दिल्लीमध्ये पोहोचतील। सोमेश, म्हणजे जसं आता गणेशने सांगितलं की युतीच्या हालचालींनी वेग घेतलेला आहे, काय काय चर्चा आहेत, कोणकोणत्या जागांबद्दल चर्चा आहे, मनसेला कोणत्या जागा मिळू शकतात त्याबद्दल काही कळलंय का? नाही, ज्या जागांवरती भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद आहे, विशेषतः दक्षिण मुंबई, ठाणे अशा काही जागांवरसाठी मनसेचा पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं जाते। मनसे प्रत्यक्ष युतीत सहभागी होणार आहे का हा देखील एक प्रश्न आहे, कारण यापूर्वी राज ठाकरेंनी 2014च्या वेळी जी भूमिका घेतली होती त्यानंतर 2019ला अचानक भूमिका बदलली, आता पुन्हा 24ला ते भूमिका घेत आहेत। आणि मध्यंतरीच्या काळात आपण असंही ऐकलंय की ज्यावेळी चंद्रकांतदादा पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती तर त्या एका कारणास्तव चंद्रकांतदादा पाटलांवर भाजपचं तेव्हाचं पक्ष नेतृत्वातील सगळे नेते रागावले होते। तर आता राज ठाकरे हे भाजपकडे पुन्हा जर येणार असतील तर उत्तर भारतातील राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार आहे वगैरे असे अनेक प्रश्न आहेत।
प्रत्यक्ष या सगळ्याविषयी आता अगदी थोड्या क्षणात आपल्याला कळू शकतं, परंतु राजकारण आणि सध्या लोकसभेचं कठीण गणित महाराष्ट्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहांसाठीचं विचारात घेता हा वेगवेगळ्या शक्यतांचा खेळ आहे आणि त्यापैकी एक शक्यता म्हणजे राज ठाकरेंनी स्वतः महायुती. नक्कीच सोमेश, तू आपल्या सोबतच राहा. दरम्यान काहीच वेळापूर्वी मनसे महायुतीत सहभागी होणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते, आपण तेही पाहूया. क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा. क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा. पुन्हा एकदा जाऊया. सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. सोमेश, मुख्यमंत्री म्हणतात एकच विचारधारा आहे आमची, योग्य वेळी निर्णय होईल. ती योग्य वेळ आजच असणार आहे का सोमेश? नक्कीच अश्विन, कारण ज्या प्रकारची हालचाल सध्या भाजपच्या मुख्यालयात सुरू आहे ती एकंदरीतच आता एक महिन्यापेक्षा कमी काळ उरलेला आहे मतदानाचा पहिला टप्पा सुरू व्हायला, आणि त्यानुसार आजच्या आणि उद्याच्या दिवसभरात जवळपास सगळ्या गोष्टी फुल अँड फायनल होतील अशा स्वरूपाने भाजप तयारी करते. आपण आजही पाहिलं असेल तर बिहार जो त्यांच्यासाठी एक कठीण प्रश्न होता तो त्यांनी आज सोडवलेला आहे आणि बिहार मधलं जागा वाटप केलं. त्यानंतर मग तितकाच कठीण प्रश्न होता तो महाराष्ट्राचा, कारण बिहार सारखंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 ते 3 पक्ष सोबत घेऊन असलेली महायुती आहे आणि त्यावेळी तरी सुद्धा महायुतीला काही जागा कठीण जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे मग मनसेला सोबत घेऊन आता विरोधी पक्षांकडे काहीच शिल्लक न ठेवणं असा एक प्रयत्न आणि अशी एक स्ट्रॅटेजी ही भाजपची असू शकते. आणि गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यासाठी प्रयत्न करत होते. अगदी राज ठाकरेंनी ज्यावेळी शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली होती त्यापूर्वीपासून राज ठाकरे हे कायम भाजपला साजेशी भूमिका घेत होते आणि त्यावेळी सुद्धा राज ठाकरेंनी भरपूर प्रयत्न केले की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत युती व्हावी, भाजपसोबत बोलणी व्हावी. त्यासाठी त्यांनी अनेक भाजपच्या विचार परिवारातीलही काही संस्था संघटनांना भेटण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या सगळ्यातून त्यावेळेस अशीही माहिती आपल्याला मिळते की भाजपचे जे प्रदेश संघटन मंत्री होते विजयराव पुराणिक त्यांचीही राज ठाकरेंनी भेट घेतली होती, परंतु त्यावेळी ही बोलणी पुढे सरकत नव्हती. आज लोकसभेची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात कदाचित राज ठाकरेंचं इप्सित हे साध्य होऊ शकतं आणि आज राज ठाकरे हे एनडीएचा घटक पक्ष म्हणून कदाचित पुढे येऊ शकतात. नक्कीच. खरं सोमेश, जसं तू म्हणतोयस येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही तासांमध्ये कदाचित ही स्पष्टता येऊ शकते, कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत, तिकडे कोर कमिटीची आज बैठक होते आणि त्याच वेळी राज ठाकरे दिल्लीला जाणार. राज्यातल्या घडामोडींनी वेग घेतलेला आहे महायुतीत, त्यामुळे आता नवीन पार्टनर, नवीन सहकारी सामील होणार का याचीही चर्चा आहे. कारण काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आमची विचारधारा एक आहे, योग्य वेळी निर्णय होईल आणि त्याच वेळी राज ठाकरेंची दिल्लीला रवाना होण्याची बातमी येणं, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या तासामध्ये घडामोडी घडणार हे निश्चित. पाहूया आता नेमकं काय घडतंय. एकीकडे दिल्ली दौऱ्यामागे मग युतीचेच संकेत आहेत का अशी ही चर्चा आहे. राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेत. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत. संजय शिरसाट जी, आता महायुतीमध्ये तुम्हाला नवीन पार्टनर मिळणार हे नक्की झालंय असं म्हणायचं का? गेल्या वेळेला जेव्हा राजसाहेब हे 2-3 वेळा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटले त्याच वेळेला मी त्यांना उघडपणे बोललो होतो की राजसाहेबांनी महायुतीमध्ये यावं. आता मला वाटतं त्याचा आता सुरुवात होते. आज दिल्लीला गेलेत, निश्चितच पॉझिटिव्ह काहीतरी निर्णय त्या ठिकाणी होईल. आणि जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आमच्या दोघांचे विचार एकच मिळत आहेत आणि राजसाहेबांसारखा एक मास लीडर जेव्हा ह्या युतीमध्ये येईल तर त्या टायमाला मोदी साहेबांना जी काही कमिटमेंट केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी 45+ जो आकडा मानलेला आहे तर ते गाठायला जास्त अडचण येणार नाही, म्हणून त्यांनी युतीमध्ये यावं. त्यांचं स्वागतच आहे. मला वाटतं आज ते गेलेत याचा अर्थ निश्चित काहीतरी निर्णय निश्चित करून ते वापस येतील. राजसाहेब आहेत ते एकदा ठरवलं तर ते केल्याशिवाय मागे हटत नाही, हा आमचा अनुभव आहे. संजय शिरसाटजी, कोणत्या जागा त्यांना ऑफर होणार आहेत या संदर्भात तुमचीही चर्चा झाली असेल, म्हणजे भाजपशी, शिवसेना भाजपही चर्चा झाली असेल याबद्दल. कोणत्या जागा ऑफर होणार आहेत त्यांना? त्यांना ऑफर पहिले त्यांना यायचं त्यांचं मन जर बनलं, एकदा त्यांनी ठरवलं की मला जायचंच आहे, मग जागा हा विषय जास्त मोठा नसतो.
त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे निर्णय घेतील. तो निर्णय घ्यायला जास्त अडचण येणार नाही. हे बघा, 1-2 जागा इकडं तिकडे गेल्या आणि त्याच्यामुळे 10-15 जागेवर जर फायदा होत असेल तर हे प्लसचं गणित हे राजकारणामध्ये मांडावं लागतं. आणि ते मांडायला मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तेवढे आहेत. असा निर्णय घ्यायला ते मागे पुढे पाहणार सुद्धा नाहीत. संजय शिरसाटजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे देखील आपल्यासोबत होते आणि गणेश ठाकूर देखील आपल्याला माहिती देत होते. या दोघांचेही धन्यवाद. या घडीची मोठी बातमी, राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे मनसे भाजप युती याच्या हालचालींनी वेग घेतलेला, तसेच संकेत आता मिळत आहेत का बघूया. पुढच्या काही तासांमध्ये स्पष्टता येऊ शकेल. मात्र एकीकडे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देखील दिल्लीमध्ये, कोर कमिटीची बैठक दिल्लीमध्ये आणि राज ठाकरेही दिल्ली रवाना होणं, त्यामुळे या घडामोडींकडे आता राजकीय वर्तुळात मोठ्या औत्सुक्याने, कुतूहलाने पाहिलं जात आहे. येणाऱ्या काळामध्ये स्पष्टता येऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.